गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आजची आपली रेसिपी आहे भरलं वांग. तर अगदी लग्नात बनवतात अशा पद्धतीचं भरलं वांग. आपण याची रेसिपी बघूयात. तर चला. तर मी भरलं वांगी बनवण्यासाठी अशा पद्धतीची वांगी कट करून घेतली आहेत. बघू शकता. सगळी वांगी आपल्याला अशीच कट करून घ्यायची आहेत आणि पाण्यामध्ये टाकायची आहेत. आणि याच्यातच आपल्याला आता मसाला भरून घ्यायचा आहे. तर मसाला कसा तयार करायचा ते बघूयात. तर बघा, मसाला बनवण्यासाठी मी घेतला आहे इथे शेंगदाण्याचं वाटण. आता ह्याच्यातच आपल्याला ना एक लाल तिखट घालायचं आहे. मी 2 चम्मच घालते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. थोडीशी हळद, त्याचबरोबर आणि थोडंसं मीठ, अगदी थोडंसं घालायचं आणि थोडीशी कोथिंबीर. अगदी सोपा मसाला आहे. आता ह्याला मिक्स करून याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं. बघू शकता. ह्याला जास्त आपल्याला पातळ नाही करायचं, छान असं त्याच्यामध्ये भरता येईल असं ठेवायचं. बघू शकता, एवढं असं ठेवू शकतो. आता हे ना आपल्याला वांग्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं. छान असं दाबून भरायचं पूर्ण वांग्यामध्ये. बघू शकता. आणि असं तोंड त्याची प्रेस करायची. हे असं भरून घ्यायचं. सगळी वांगी आपल्याला अशीच भरून घ्यायची आहे. अगदी खालपर्यंत मसाला जाऊ द्यायचा. आपण सगळी वांगी अशीच भरून घेऊयात. तर बघू शकता, आपण अशा पद्धतीने सगळी वांगी भरून घेतली आहे. आता ह्याला आपण डायरेक्ट फोडणी टाकूया. चला. इथे मी सगळ्यात अगोदर कढईमध्ये 2 पळ्या तेल घेतलं आहे. आता तेल आपलं छान असं गरम झालं आहे. त्यातच आता मी 1 चम्मच मोहरी घालून घेते. मोहरी छान तडकू द्यायची. आपली मोहरी छान अशी तडकली आहे. आता ह्यातच आपल्याला जिरे घालून घ्यायचे. 1 अर्धा चम्मच जिरे. लगेच आपल्याला छान जिरे आणि मोहरी छान आपली तडकली आहे. आपल्याला त्यात 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या वाटून घालून घ्यायच्या आहेत. थोडीशी कोथिंबीर. आणि आता आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. आपण लाल तिखट तर ऑलमोस्ट भरल्या वांग्यामध्ये ज्यावेळेस आपण वांगी भरतो त्यावेळेस त्या वाटणामध्ये घालून घेतलं आहे. तर आता लाल तिखट न घालता मी डायरेक्ट याच्यामध्ये घालते 1 चम्मच लाल कांदा लसूण मसाला, 2 चम्मच गोडा मसाला, हळदही आपण त्यातच घातली आहे आणि थोडासा असा मटन मसाला. बघू शकता, मसाला छान आपला तळलेला आहे. आता त्यातच आपण जी भरली वांगी घेतली आहेत ना, ही सोडायची. अशी एक एक करून सगळी सोडून घेऊया. आपण सगळी वांगी घेतली आहेत. आता ह्याला मिक्स करूया, जेणेकरून मसाला सगळीकडे छान असा पसरेल. आता ह्यात आपण थोडंसं मगाशी मसाल्यामध्ये त्या भरल्या वांग्यात आपण थोडंसं मसाला ज्यावेळेस केलता त्यावेळेस आपण अगदी थोडंसं मीठ घातलं होतं. तर याच्यात अजून आपण थोडंसं वर्ण मीठ घालून घेऊया. अगदी थोडंसं घालूया, कारण ऑलमोस्ट आपण थोडं अगोदर मीठ घातलं. मसाल्याला कलर अगदी छान आला आहे. आता यात आपण थोडंसं मी अर्धा ग्लास पाणी ऍड करते. जर तुम्हाला पातळच भाजी हवी असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता.
इथे आपल्याला फक्त फ्राय करायचं आहे, अगदी लग्नात बनवतात असं वांग. तर मी इथे अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आहे. आता ह्याला ना एक 10 मिनिटं आपण झाकून ठेवूयात. आता याच्यात काहीही घालायचं नाही, शिजेपर्यंत त्याला 10 मिनिटं लागतीलच. आपण झाकून ठेवूयात एक 10 मिनिट. चला 10 मिनिटं झाली, आपलं वांग शिजलं का बघूया. झाकून काढते. वांग शिजलं का बघण्यासाठी आपण एक वांग घ्यायचं आणि त्याला ना असं दाबून बघायचं. बघू शकता वांग आपलं छान असं शिजलं आहे. आणि भाजी बघा, अगदी लग्नात बनवतात अशी भाजी झाली आहे. तयार आहे आपलं मसाला वांग.